हे मला महाराष्ट्र शासनाने आज सांगावं। मी आत्ताच माननीय मंत्री भरतशेठ गोगावले यांना कळवलेलं आहे। आमच्या जिल्ह्यातले सर्व आमदार, राज्याचे गृहमंत्री आदरणीय योगेशदादा कदम यांनी देखील याची कल्पना दिली आहे। तुम्ही सर्व प्रतिनिधीच्या वाहिनीने ज्या पद्धतीने इथं आलात त्याबद्दल तुमचंही देखील धन्यवाद करतो की आपण थोडक्यामध्ये काही गोष्टी घडल्या त्या आपण बघितलं आणि आत्ताही तुम्ही जाऊ शकता। 4 गाड्या तिथं उभ्या आहेत। मी पोलिसांना सांगितलं ह्या गाड्या जप्त करेन, गाड्या कुठल्या आहेत ह्याची सखोल चौकशी व्हायला पाहिजेत आणि कुठली लोक ही रिव्हॉल्वर घेऊन आले त्याचा मला या ठिकाणी पाहिजे आणि मला जो जीवात मारण्याचा या ठिकाणी प्रसंग ज्या वेळेला करण्यात आला त्याच्यावरती काय आपण गुन्हा दाखल करणार आणि आज महाडची जनताने ठरवलेलं आहे की हा विजय हा शिवसेनेचा आणि म्हणून आज रडीचा डाव या ठिकाणी सुरू आहे। कुठंतरी विकास गोगावलेला अडकवायचं, कुठंतरी माझ्या सर्व नगरसेवकांना अडकवायचं आणि त्याच्याकरता आज ही आलेली बाहेरून माणसं आज आमच्यावरती हल्ला करत होते। त्याच्याबद्दल ह्या रिव्हॉल्वर मी आता पोलीस इथं असतील का, कोण कोण आहेत का पोलीस कोण आहेत का आता तरी या पुढे जरा आहे का काय नेमका प्रकार झाला? मी 2 नंबर बूथ 3 नंबर बूथ या बूथवरती येत असताना मोटरसायकलवरती मी थांबलो। मी माझ्या बूथच्या कार्यकर्त्यांशी या ठिकाणी संपर्क साधला आणि संपर्क साधले असताना काही अज्ञात या ठिकाणी माझ्या समोर आले। परत मी माझ्या कार्यालयाकडे या ठिकाणी प्रस्थान करत होतो आणि त्यावेळेला एक पांढरी फॉर्च्युनर आणि 2 इनोवा आणि एक स्कॉर्पिओ पण होती असं म्हटलं जातं। त्या गाडीमध्ये दांडकं, हॉकी स्टिक, बेसबॉल आणि स्टंप आणि माझ्यावरती उभारण्यात आलेली रिव्हॉल्वर, ती रिव्हॉल्वर माझ्या एका कार्यकर्त्याने ती वरून घेतली आणि ती रिव्हॉल्वर ताबडतोब आम्ही पोलिसांकडे या ठिकाणी जमा केली। जर्मन मेडची ती रिव्हॉल्वर आहे। ती रिव्हॉल्वर कशी आली, कुठून आली आणि कोण होता तो व्यक्ती जो आमच्यावरती हल्ला करायचा या ठिकाणी प्रयत्न करत होता, त्याचं मी पोलिसांना या ठिकाणी निर्देश दिलेले आहेत की आपण सखोल कारवाई करावी आणि माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री संवेदनशील आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना मी तात्काळ या ठिकाणी सांगितलेलं आहे की जर का यदा कदाचित जर का फायरिंग झाली असती आणि जर का त्यामध्ये कुठला माझा कार्यकर्ता किंवा मी जरी गमावलो असतो तरी चाललं असतं, परंतु कार्यकर्ता जर का कोणी गमावला असता तर ती सर्वात मोठी दुःखद घटना या ठिकाणी घडली असती। आणि म्हणून खासदार सुनील तटकरे जे हा रडीचा डाव या ठिकाणी केलेला आहे तो आता त्यांनी करू नये आणि असे कोणतरी बगलबच्चे पाठवायचे आणि दाखवायचं की आम्ही कोण आहोत, पण त्याला माहिती नाही हे महाड आहे आणि हे रायगड आहे आणि भरत शेठची औलाद आहे। शिंदे साहेबांचा मी पाईक आहे, बाळासाहेबांचा पाईक आहे आणि आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण या ठिकाणी काम करतोय। कार्यकर्त्यांना त्यांना दिसतोय की आज त्यांचा पराभव या ठिकाणी होतोय आणि म्हणून हा रडीचा डाव त्यांनी आज साधला। मी बंदूक या ठिकाणी पोलिसांकडे सुपूर्द केलेली आहे। आता पोलीस पुढील कारवाई या ठिकाणी करतायत। आपल्याला हवं असेल तर मागे ज्या काय माझ्या गाड्या उभ्या आहेत त्या गाड्यामध्ये तुम्ही जा, त्या गाड्या ज्या काय माझ्यावरती हल्ला करायला आल्या होत्या त्यामध्ये स्टंप, हॉकी स्टिक, बेस्टिक या सगळ्या आहेत, ते तुम्हाला दिसतील। थँक्यू। तुम्ही पण तिकडे चला त्या साईडला, तुम्ही पण त्या साईडला जाऊ दे पोलीस